सारखा महाकवी या सल्ल्यातून जर बोध घेतो तर आपणही असा बोध घ्यायला हवा. भाषा हे माणसाला लाभलेले वरदान आहे. त्यात मराठी भाषा ही तर खूपच मधुर, सुंदर आणि गोड भाषा आहे. संत सज्जनांच्या अभंगाने, श्लोक, ओव्या यांनी आपल्या बोलण्याला मनमोहित करणारा एक गंध दिलेला आहे. आपले बोलणे दुसऱ्याचा आदर करणारे, परस्परांना आपुलकी जिव्हाळा देणारे, कठीण समयी दिलासा देणारे, दुःखाचा डोंगर समोर असताना आधार देणारे, माया ममतेची साथ देणारे असावे असे नामदेवांना वाटले. शब्दांचा उपयोग करावायचा तर मग चांगलेच लिहा आणि चांगलेच बोला असा त्यांचा सल्ला. संत तुकारामांना ते कवित्व करण्यासाठी सांगतात, तसे ते सर्वसामान्य लोकांना देखील कवित्व करण्याचा संदेश देतात. आता खरे तर कवित्व करणे ही चिंतन, मनन आणि विचारांच्या अभिव्यक्तीतून उत्स्फूर्तपणे निर्माण होणारी आविष्कार पद्धती आहे. त्यात कृत्रिमता नसते, नवनिर्मिती, नवसर्जन असते. नाविन्याचा शोध घेत उत्तम विचारांची घुसळण करत मनाची कवाडी उघडी करून निसर्गाच्या अथांग स्वरूपाशी आत्मप्रेरणेने बोलणे याला कवित्व म्हणता येईल. संत नामदेवांना असे कवित्व अभिप्रेत होते. लिहिणे असो अथवा बोलणे असो, त्यात वावगे काही नसावे ही त्यांची तळमळ होती. आपल्या मुखातून जे जे शब्द आपण उच्चारतो ते शब्द वाणीच्या प्रतिष्ठेचे कारण ठरावेत. विनाकारण काही बोलणे उचित नसते. काही वेळा न बोललेले बरे, पण वावगे बोलण्याने कोणाचे तरी मन दुखावते. माणूस शब्दांच्या घावांनी व्यथित होतो. तलवारीपेक्षा जास्त धार शब्दांच्याच पात्याला असते. शब्दांचे उरण पुसता येत नाहीत. ते मनाच्या तळापर्यंत जाऊन कायमचे चिकटतात, मनात घर करून राहतात. मग यासाठीच वावगे बोलण्याच्या फंदात माणसाने पडू नये. जे समजते, जे कळते ते बोलायला हरकत नाही. काळ बदलत निघाला. पूर्वी लोक रस्त्यात कोठेही भेटले तर आपुलकीने एकमेकांची विचारपूस करायचे, एकमेकांजवळ प्रेमाने थांबून मनातले काही व्यक्त करायचे. नंतर काळाच्या ओघात घरोघर, गावोगाव काही संघर्ष सुरू झाले. ते संघर्ष वाढले आणि याच संघर्षातून माणसांची भाषा बदलली, बोलण्याचे रंगढंग बदलले. एकमेकांवर प्रहार करणारी, आक्रमक शैलीतून भडक बोलणारी, सोप्या भाषेत सांगायचे तर कोणाचीच भाडभ्याड म्हणजे भीती न बाळगणारी बोलघेवड्यांची मांदियाळी सर्वत्र आढळू लागली. आई वडील, वडीलधारे, बुजुर्ग लोक यांच्यासमोर देखील आपण जे बोलतो ते योग्य आहे का, हे आत्मपरीक्षण संपले. मनाचे ताळतंत्र तोल सुटला आणि जिभेचे भान हरपून गेले. यातून वावगे बोलून भाषेला काळीमा फासणारी मनोवृत्ती जागोजाग दिसू लागली. संत नामदेव यांनी जनमानसाला मोहित करणारी, मंत्रमुग्ध करणारी कीर्तने केली. वाचेचा विटाळ नको माझ्या मुखी, त्याहून मुका बराच मी, असे तुकोबारा यांनी सांगितले. देवालाही प्रश्न पडावा इतकी निर्मळ भाषा, इतकी निर्मळ वाचा, आणि कोठून आली असेल ही भाषा, कोठून आले असतील हे विचार, ही शब्द श्रीमंती, त्याचा आपण विचार करायला पाहिजे. आता आपण यातून काहीतरी नवीन शिकायला हवे. बोला, एकदा नव्हे हजारदा बोला, पण आपण कोठे काय बोलतो याचे भान ठेवा आणि वावगे बोलणे टाळा, हा नामदेवांचा संदेश आहे.